तर हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला CapCut ॲप ओपन करायचे आहे. CapCut ॲपची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसंच ऑल मटेरियल आपण सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली आता एक इथे फोटो सिलेक्ट करून घेऊया आपण. त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण एक फोटो सिलेक्ट करून घेतला. इथे बघू शकता तुम्ही. हा फोटो सिलेक्ट करून घेतल्यानंतर ॲडवर क्लिक केलं आपण. ॲडवरती क्लिक केल्यानंतर इथे ॲड होऊन जाईल फोटो. फोटो ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे पुढं सर्च करायचे, पुढं सरकायचे आणि ते एंडिंगचा पार्ट हा डिलीट करून टाकायचे. एंडिंगचा पार्ट डिलीट केल्यानंतर ॲड ऑडिओमधून क्लिक करायचे आणि साउंडमध्ये जायचे. साउंडमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, येथे बघू शकता आपण साउंडमध्ये आलोय. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, तुमच्या डिव्हाइसमध्ये जायचे. इतर युअर ऑडिओ ऑडिओ म्हणून ऑप्शन असेल त्यात जायचे आणि तुम्हाला आपण एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आवाज दिला म्हणजे एक सॉन्ग दिले. ते तुम्हाला इथे एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे आहे. मी इथे सिम्पली एक्स्ट्रॅक्ट करून घेतो ते. तर अशा प्रकारे एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे आहे आणि इथे शेवटपर्यंत हे टाकून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे आहे फोटो. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याचे 2 पार्ट करायचे आहेत. आता काय करायचं आहे, शांतपणे म्युझिक ऐकून घ्यायचे आहे. येथे बघू शकता आपण शांतपणे म्युझिक ऐकत आहे. येथे एक स्प्लिट मारायचे आहे. जिथं देखो जी लाईन येते तिथे, तिथं मारायची. आता अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आता पहिल्या पार्टला आता आपल्याला तिथं बीट द्यायचे आहेत. पण पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, ॲडजस्टमध्ये जायचं आहे. ॲडजस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सॅच्युरेशन आहे -50 करून टाकायचे. -50 करून टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचे, इथे एक बीट द्यायचे, स्प्लिट मारायचे आणि पुढं एक स्प्लिट मारायचे. हे बीट सगळ्या अंदाजे द्यायचे. त्यानंतर पुढचे इथे एक बीट टाकायचे. संपला विषय. सगळं झाल्यानंतर असं काय करायचं तुम्हाला, आता पहिल्या बीटवर यायचे. तुम्हाला काय करायचे, आता इन सेक्शनमध्ये जायचे. इन सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, ॲनिमेशनमध्ये जायचे. इन सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, इथे बघू शकता तुम्हाला फार सारे इफेक्ट दिसत असेल. त्यात तुम्हाला पेडलिंग इफेक्ट दिसत असेल बघा, हा पेडलिंग इफेक्ट. तो ॲड करून घ्यायचा. त्याची इंटेन्सिटी 1 सेकंद ठेवायची. 1 सेकंद ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता पुढचा जो इफेक्ट आहे, त्याचं नाव आहे वेव्ह एम्प्लिफिकेशन. वेव्ह एम्प्लिफिकेशन देण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कंपोज सेक्शनमध्ये यायचं आहे, ॲनिमेशनच्या आणि तुम्हाला इथे लोडिंग होतं व्हॉईस. तर आता पुढं काय करायचं आहे, इथे वेव्ह एम्प्लिफिकेशन 2 दिसतील, त्यातला कुठला पण एक ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुढचा जो इफेक्ट आहे, तो आहे वेव्ह ॲडस्टॉप्रेशन. तिथे खाली जायचे. खाली गेल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट दिसून जातील. सगळे सर्व इफेक्ट दिसायला लागतील. वेव्ह ॲब्सॉर्बेशन जो इफेक्ट आहे तो देऊन टाकायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर जो पुढचा इफेक्ट ॲड करायचा आहे, त्यासाठी ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे इन सेक्शनमध्ये जायचं आहे. इन सेक्शनमध्ये गेल्यानंतर इथेच तुम्हाला सर्च बारमध्ये क्लिक करायचं आहे. सर्च बारमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे फ्लॅशिंग नावाचं सर्च करायचं आहे. फ्लॅशिंग म्हणून सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे इफेक्ट एक येऊन जाईल. तुम्हाला तो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. फ्लॅशिंग इफेक्ट आपण इथे ॲड करून घेतलेला आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याची जी इंटेन्सिटी आहे, त्याची 6 सेकंद ठेवायचे. 60 सेकंद ठेवल्यानंतर 6 ते 9 सेकंद ठेवायचे आणि कॅन्सलमध्ये क्लिक करायचं आहे. ॲड होऊन झाला पण. काही टेन्शन होत नाही. आता पुढचा जो इफेक्ट आहे, तो शेवटचा इफेक्ट आहे. त्याचं नाव आहे, आपण पहिल्यांदा दिलेला, सगळ्यात पहिल्यांदा दिलेला तो लास्टला द्यायचा आहे. म्हणजे फेडिंग इफेक्ट द्यायचा आहे. त्याची इंटेन्सिटी तर जराशी हाय ठेवायची आहे. म्हणजे 1 ते 5 सेकंदपर्यंत ठेवायची. अशा प्रकारे तुम्हाला बघून जाईल 1.5 सेकंदाच ठेवायचे. त्यानंतर आता तुम्हाला काय करायचे, ओव्हरलेमध्ये जायचे, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, हे तुम्हाला एक आपण पी दिली आहे, ते ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, आता तुम्हाला काय करायचे, आता ही पी ॲड होत आहे इथे. आता शेवटपर्यंत ॲड करून टाकायचे. ते शेवटपर्यंत ॲड करून टाकले आपण. बघू शकता, की तुमच्या पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करू शकता. मला वर घ्यायचे, खाली घ्यायचे, तुमच्या पद्धतीने बघू शकता. तुमच्या फोटोनुसार ॲडजस्टमेंट करून घ्यायचे. ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला काय करायचे इथे बघू शकता. ह्या तिसरा बीटवर यायचे. तिसऱ्या बीटवर आल्यानंतर इफेक्टमध्ये जायचे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, येथे पार्टी सेक्शनमध्ये जायचे. पार्टी सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, येथे तुम्हाला एक इफेक्ट म्हणून दिसत तुम्हाला ब्लॅक फ्लॅश 2. ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा इफेक्ट इथे हुडकायचे. हुडकल्यानंतर इथे द्यायचे. त्यासाठी हुडकायचे. इथे भेटला आपल्याला इफेक्ट हा. त्याच्यावरती क्लिक केला आपण. ॲड करून टाकला. ॲड करून टाकल्यानंतर शेवटपर्यंत ते ॲड करून टाकायचे. शेवटपर्यंत ॲड करून टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता पहिल्याच त्याच टिक मार्क लावायचे आणि व्हिडिओ मध्ये जायचे आणि पार्टी सेक्शनमध्ये जायचे. तिथे तुम्हाला काय करायचे,
शेक म्हणून एक इफेक्ट दिसेल. शेक इफेक्ट ओळखायचा इथं. नाहीतर इथे सर्च करू शकता तुम्ही शेक म्हणून. शेक म्हणून सर्च करायचं इथे. बघू शकता इथं आपण सर्च शेक म्हणून केलेला आहे. इथे बघू शकता शेक म्हणून सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे एका सेकंदात शेक इफेक्ट येऊन जाईल. त्याच्यावर क्लिक करायचं आणि ॲड करून टाकायचा लगेच. लगेच ॲड करून टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे आपण ॲड करून टाकलेला, इथे डन करून टाकायचं. डन करून टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा इफेक्ट आहे का नाही, त्याची ॲडजस्टमेंट बघा आता. ॲडजस्टमेंटवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला रेंज रेंज इंटेन्सिटी म्हणजे रेंज, त्याची रेंज आहे का नाही तुम्हाला 2 ते 3, 5-6 5 पर्यंत ठेवायचं आहे. 5 पर्यंत ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा एवढं झालं आता. आता तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता, स्टार्टिंगला आलोय आपण. आता तुम्हाला काय करायचं आहे, येथे आपण सर्च करायचं आहे एक इफेक्ट. इफेक्ट सर्च करण्यासाठी सर्च सेक्शनमध्ये जायचं आहे. सर्च सेक्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते गॉड रेज म्हणून ऑप्शन आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. गॉड रेज म्हणून सर्च करायचं आहे. गॉड रेज म्हणून सर्च केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता पहिल्याच नंबरला गॉड रेज येऊन जाईल. तुम्हाला तो ॲड करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला काय करायचं आता, तिथे ह्याच्यावर क्लिक करायचं आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आता, इथे खाली घ्यायचे आहे. खाली घेण्यासाठी लाँग प्रेस करायचे आणि खाली घेऊन टाकायचे आणि आता तुम्हाला हा व्हिडिओ खाली आलेला आहे. परत इफेक्टमध्ये जायचे आणि जरासा स्क्रोल करत गेल्यानंतर हा शेवटपर्यंत ॲड करून टाकायचे. बघू शकता, ह्यामुळे कसा क्लासी लूक आलाय, तुम्हाला दिसत असेल. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ आपण रोज आणत आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी.